आज बनवत आहे मी चिकन बिर्याणी। आणि चिकन बिर्याणीसाठी बघा, कांदा ठेवलाय तळायला, कढई ठेवल्या गॅसवर आणि तेल टाकून पहिले तर मी कांदे 4 ते 5 कांदे मस्त बारीक उभे कापून घ्यायचे आणि तळायचे आणि छान एकदम ब्राऊन होस्तोपर्यंत, कुरकुरीत होस्तोपर्यंत तळायचे। आणि मी बघा आता तळायला ठेवले। कांदा तळायला वेळ लागतो म्हणून मी व्हिडिओ पहिले चालू केलाय कांदा तळायला। आणि आता बघा एकदम ब्राऊन होस्तोपर्यंत मी करत आहे त्याला एकदम। तिकडे बघा आलं लसूण सोलून ठेवलाय मी, त्याची पेस्ट बनवणार आहे। आणि गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हा वापरणार आहे मी बिर्याणीसाठी। आणि हा थोडासा कांदा राहिला तर टाकून घेते। आणि बघा असं हलवून एकदम मस्त ब्राऊन होऊन द्यायचा, ब्राऊन होस्तोपर्यंत ठेवायचा। बघा आता बघा कसा दिसायला लागलाय कांदा कलर। आणि हे बघा एवढं मटण आहे, अर्धा किलो आहे चिकन, सॉरी चिकन अर्धा किलो घेतले। आणि मसाला पण बनवणार आहे लसूण खोबऱ्याचा, तो मसाला पण मी ग्रेव्ही साठी टाकणार आहे। हे बघा कांदा आपला भाजून होतोय तोपर्यंत, कांद्याला जास्त वेळ लागतो म्हणून मी पहिलेच कांदा ठेवून। आणि हे बघा हे तांदूळ भिजायला ठेवलेत बिर्याणीचे, बासमती तांदूळ आहेत ते, अर्धा 1 तास पहिलेच भिजायला ठेवायचे, भिजून घ्यायचे। आणि मग अशा प्रकारे बघा आता मी हा कांदा पण आपला लाल झालेला आहे। तांदूळ धुवून वगैरे ठेवायचे स्वच्छ आणि कांदा एकदम लाल होईस्तोपर्यंत हे करून घ्यायचा, काढून घ्यायचंय त्याच्यातून। आणि तोपर्यंत मी लसूण अद्रक पेस्ट बारीक करून घेणार आहे मिक्सर मध्ये टाकून ग्रेव्ही बनवण्यासाठी। बघा आता झालाय बरोबर कांदा परफेक्ट एकदम। आता मी तोपर्यंत लसूण अद्रकची पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सर मध्ये। आणि त्यातला लसूण त्याच्यात पण टाकला मसाल्यामध्ये, खोबरं लसूण आणि कांदा तो टाकणार आहे। हे बघा आलं लसूण आता मी बारीक करून घेते मस्त मिक्सर मध्ये। आणि आता कांदा पण काढून घ्यायचा आहे, मस्त लाल झालाय बघा कांदा। आणि ह्याच कढईमध्ये मी राईस बनवणार आहे, ते तांदूळ हे बघा। आणि आता ते अद्रक लसूण पेस्ट टाकली मस्त त्याच्यामध्ये। आणि आता मी घेतला काढून कांदा आणि ह्या कढईमध्ये अख्खा गरम मसाले टाकणार आहे सगळे। मटण तोपर्यंत हे करायला ठेवले, त्याच्यावर गरम मसाला टाकला आणि कढई तिकडे उतरून ठेवली। आपले मसाले दिसण्यासाठी मी आता इथं ठेवले। आता या बिर्याणी मसाला टाकला आणि लाल तिखट, हळद आणि हा आपला गावचा मसाला, चटणी आपली, मीठ हे सगळं टाकून घेतलं। लिंबू पिळून घेतला बघा एक मस्त। आणि असं मॅरिनेट करायला ठेवायचं थोडा वेळ। आता मी ठेवलं थोडा वेळ कोथिंबीर वगैरे टाकून मॅरिनेट करायला। आता मी खोबऱ्याचं वाटण पण बनवलं बघा आणि ते पण त्याच्यातच टाकलं, लसूण खोबरं कांदा त्याचं वाटण बनवून ते पण त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं। आणि आता हा गरम मसाला घेतला आहे बघा मी, तेजपत्ता आणि तो अख्खा गरम मसाला आणि थोडे जिरे हे टाकून मी आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेत बघा बिर्याणीसाठी मस्त कढईमध्ये। आणि हे बघा आणि मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये। कुकर मध्ये आता मी इकडे चिकन टाकणार आहे। कुकर ठेवला आणि तेल टाकलं आणि आता मी ते आपलं चिकन मॅरिनेट केलेलं ते टाकून घेणार।
मॅरिनेट केलं हे बघा. आणि मस्त चिकन आता थोडा वेळ वाफवायला ठेवायचं असं. हे बघा, थोडं झाकण ठेवून मसाले लागले पाहिजे त्याला, म्हणून थोडा वेळ ठेवणार. आणि आता कुकरला 2 शिट्ट्या लावून घेणार आहे. तोपर्यंत आपला भात तिकडे बनत आहे बघा. आणि हे मुलानं थोडं 65 बनवायला चिकन आणलेलं, त्याला पण थोडं अद्रक लसूण पेस्ट वगैरे लावून मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवलं. तो नंतर मग तळेल तो स्वतःच माझा मुलगा, म्हणून मी त्याच्यासाठी करून ठेवते तयारी तोपर्यंत, आपलं जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत. आणि तिकडं तर गॅसवर भात पण शिजतोय, असं मी झाकून ठेवून देते, नंतर तो करेल. आणि हे बघा, आता भात आपला पूर्णपणे शिजायला आलेला आहे. आता थोडा वेळ कमी गॅस करून झाकण ठेवून देणार आहे त्याच्यावर. पण आता थोडंसं पाणी आहे, थोडं पाणी आटायला ठेवते. पाणी आटलं ना थोडं की त्याच्यावर हे बघा, आता थोडं पाणी आटलेलं आहे. आणि मी आता त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं ठेवून देणार. एकदम असं हे होस तोपर्यंत, भात शिजत तोपर्यंत, त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटस तोपर्यंत ठेवून देणार. तोपर्यंत आपलं तिकडे चिकन बनलेलं आहे. गॅस बंद करून घेते. आणि कुकर थोडा थंड व्हायला लागल ना, म्हणून मग गॅस पहिलेच मी बंद करून ठेवलाय. हे बघा, असं आपला मस्तपैकी राईस बनलाय. बघा किती छान भात दिसतोय आपला, मसाले भात. आणि हा भात आता मी उतरून ठेवत आहे. आणि आता आपलं बघूया चिकन कसं बनलंय ते. आता आपला कुकर पण थंड झालाय. आणि आता मी खोलून घेत आहे. आणि बघा, अशा प्रकारे बनले आपलं चिकन. आणि थोडा वेळ चिकनला आता मी ठेवून देते गॅसवर पाणी आटायलासाठी. थोडं त्याच्यामध्ये पाणी होतं म्हणून मग गॅसवर ठेवून दिलं. आणि आता बघू शकता तुम्ही, मस्त पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. आणि आता बघा, चिकन आपलं रेडी आहे. आता यातलं मी ते चिकन थोडं काढून घेणार आहे साईडला. 2 थर लावणार म्हणून मग थोडंसं चिकन मी पहिले काढून घेत आहे. हे बघा, असं मस्तपैकी काढून घेतलं. ग्रेव्ही, तेल पण किती छान सुटले बघा मसाल्याला. आणि आता मी हा भात बनवून घेतलेला आहे, त्यातला मी टाकत आहे बघा कुकरमध्ये भात. अशा प्रकारे पहिले अर्धा भात टाकून घेणार. हे बघा, छानपैकी सगळीकडे टाकून घ्यायचा, छान लेअर लावायचा. आणि ह्या बिर्याणीमध्ये तुम्हाला कलर वगैरे टाकायचे असतील ते पण तुम्ही टाकू शकता. पण माझ्याकडे आता सध्या कलर नव्हते, एकच कलर होता ऑरेंज, म्हणून मी एक कलर म्हणून टाकला नाही. ऑरेंज ग्रीन 2 कलर असले ना टाकले, ते एकदम मस्त बिर्याणी छान दिसती पण आणि टेस्टी पण लागती. बघा तुम्ही एक वेळ बनवून अशा पद्धतीने माझ्या. आणि मी हा तांदूळ पूर्ण शिजवलेला आहे, कच्चा वगैरे ठेवला नाहीये. आणि एकच दम देणार आहे फक्त, म्हणून मी शिजवून घेतलेला आहे. आणि ते आता साईडला काढलेले चिकन, ते नाही, कांदा आणि हे टाकून घेते वरून. आता वरून कांदा कोथिंबीर टाकून घेणार. आणि मग ते आता साईडला काढलेलं मी जे चिकन आहे ना, ते दुसरा थर देण्यासाठी ते टाकून घेणार आहे. हे बघा, आता हे चिकन वरून टाकून घेते मस्त. बघा, अशा प्रकारे सगळीकडं पसरून घेते. कुकरमध्ये पण बिर्याणी मस्त बनती, बनवून बघा एक वेळ, किती छान बिर्याणी बनत्या कुकरमध्ये ते. हे बघा, अशा प्रकारे कुकरमध्ये पण बिर्याणी तुम्ही बनवू शकता, एकदम सोप्या पद्धतीत आणि पटकन होणारी बिर्याणी. हे बघा, आणि भात पण बघा एकदम मोकळा मोकळा भात बनतो. आणि असा आता हा भाताचा मी वरून हे लावून घेते, गरम आहे कढई, म्हणून मी सगळा भात आपल्याला टाकायचा आहे त्याच्यावरती. हे बघा, थोडा 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 करून आता मी सगळा भात टाकून घेते वरून. एकदम खुल्ला खुल्ला राईस झालाय बघा. हे बघा, किती खुल्ला खुल्ला झालाय, एकदम मस्त असा. आणि हा आता भात हे करून घेते.
आणि वरून अजून ते आपण कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे आता मी भात हे करून घेतला, एकसारखा करून घेतला आणि त्याच्यावर कांदा टाकून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे मस्त कांदा टाकून घेतला आणि आता कोथिंबीर टाकून घेते. हे बघा, छान अशी मस्त धुवून कापून घेतलेली आहे कोथिंबीर आणि ती आता टाकून घेतली. कशी आपली बिर्याणी दिसते बघा. आणि आता मी ह्या कुकरला झाकण लावून कुकरला झाकण लावणार आणि हे आपला तवा ठेवणार, चपात्या बनवायचा, भाकरी बनवायचा तवा ठेवणार आणि तव्यावर मी कम से कम 10 ते 15 मिनिटं मी हे ठेवून देणार. हे बघा, हा तवा ठेवला मी आणि तव्यावर मी आता दम द्यायला 10 ते 15 मिनिटं कम से कम कमी गॅसवर ठेवून द्यायचं. आपोआप त्याचं सगळं हे होऊन जाते. मी आता हे केलंय बघा, बघू शकता तुम्ही. मस्त झाले आपले 10-15 मिनिटं ठेवून. आता मी खोलून घेणार आहे कुकर. थोडं थंड व्हायला ठेवते, गॅस बंद करते, थोडा वेळ थंड होऊ द्यायचा, कुकर मध्ये वाफ भरलेली राहते म्हणून. आणि आता मी खोलणारच आहे बघा. हा, आता बघा आपला कुकर झालेला आहे थंड आणि मी खोलली. बघू शकता तुम्ही कशा वाफा निघतात ते मस्त. आणि कशी बनली आहे आपली बिर्याणी बघा. हे बघा, दिसली. फक्त 10-15 मिनिटात तव्यावर ठेवायचं दम मारायला, एक नंबरच बिर्याणी बनती बघा. आणि कुकर मध्येच बघा. आणि आता मी ताटामध्ये घेत आहे बघा, दाखवते तुम्हाला ताटामध्ये घेऊन कसे एकदम मस्त मोकळी बनल्या बघा. आणि एकदा बनवून बघा माझ्या पद्धतीनं आणि पटकन होणारी बिर्याणी बघा. अशी आता काढून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे मी बिर्याणी सर्व करत आहे बघा. कशी दिसते आपली बिर्याणी. आणि फटाफट कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा मला कमेंट करून कशी बनली आहे माझी बिर्याणी. बघा कशी दिसत्या, एकदम खुले खुले तांदूळ बघा.